dear sweetheart, happy birthday to you. This is your day, so let's celebrate. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जी हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हाय स्नेहा, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे टू यू. आय नो हे तर तुला शॉकमध्ये आली असणार आहेस तू मला बघून, बट आयन ॲटलीस्ट स्पेशल थँक्स टू हिम बिकॉज ऑफ हिज पर्सिस्टन्स. इतका मागे लागलेला तो माझ्या अगदी. बट आई थॉट ठीक है 40th बर्थडे है तो ये वीडियो तो बनता ही है. We have known each other for almost 3.5 decades and I need not tell you this, but I still want to let you know that Nikit and the whole world is on one side and you're on the other side. So we have known each other's stories so well because we have helped each other write our stories. आणि अजून काय सांगू मी आपल्या फ्रेंडशिपबद्दल. आय थिंक म्हणजे काही सांगायचीच गरजच नाही आहे. इट्स ऑल फेल्ट अँड इट्स दॅट कनेक्ट वी हॅव विथ ईच अदर. बाकी तर यू हॅव सीन मी इन माय वर्स्ट अँड सेम फॉर यू ऑल्सो बिकॉज I have seen in your worst and your best phases of life. So and still I am lucky to have you as a friend. म्हणजे हे सगळं तुला खूपच अति झाल्यासारखं वाटेल म्हणून आता मला वाटतंय की बस करावं. खूप काय म्हणतात खूप तू हवेत नको ठेवायला, तुला जमिनीवरच ठेवते. एक छोटी गोष्ट मला वाटते आहे की यू शूड चेंज फॉर युअर सेल्फ इज टेक लेस स्ट्रेस आउट ऑफ स्मॉल थिंग्स. एवढा छोटा इश्यू असतो अँड यू मेक इट सो बिग अँड यू ब्लो इट अप. लेट मी बी द पिन टू बस्ट आउट दॅट बलून इन यू. सो बाकी काही नाही. Have a good day and enjoy your day and many more surprises are waiting. So have fun. Bye. हॅपी बर्थडे ताई. असाचा बर्थडे तू खूप मजा कर, खूप खा, खूप पी आणि एकंदर खूप मजा कर. आणि आपण लवकर भेटूयात. आपल्याला पण खूप मजा करायची, आपल्याला खूप बोलायचं आहे, खूप गंमत करायची आहे. आणि तू जगातली बेस्टेस्ट सिस्टर आहेस आणि त्याचबरोबर माझी बेस्टेस्ट फ्रेंडसुद्धा आहेस. सो वन सेकंड, हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. हॅपी बर्थडे. एन्जॉय. हाय स्नेहा, 40व्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अशीच आनंदी हसरी राहा जशी कॉलेजमध्ये होतीस, सुंदर, चार्मिंग. आणि आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा एकदम सुंदर होतीस खूप. आणि हळूहळू आपली इतकी छान फ्रेंडशिप झाली आणि एवढा छान बॉन्ड तयार झाला जो खूप न तुटणारा बॉन्ड आहे. आणि आता किती जरी वर्षांनी परत भेटलो तरी असं काही वाटत नाही की मध्ये खूप दिवस गेलेत. त्या गप्पा आहे अशाच तेवढ्याच इंटेन्सिटीने चालू राहतात. हाच खरं एक छान फ्रेंडशिपचा बॉन्ड आहे असं मला वाटतं. आणि मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. कधी जरी तुला लागलं तरी फोन कर किंवा भेटायला ये, सुट्टीला ये कोल्हापूरला. अँड विश यू व्हेरी हॅपी बर्थडे वन्स अगेन. मला आठवतंय तू जेव्हा तू आणि जिनी पहिल्यांदा मला प्रज्ञेशा झाल्यावर भेटायला आला होता, मला खूप आनंद झाला होता. म्हणजे एक मैत्रीण पुण्यावरून आली ह्याचं मला खूप कौतुक होतं. तुम्ही दोघी आलात, मला खूप छान वाटलं. तुमच्या दोघींच्या वेळेस मी नाही येऊ शकले.
पण आय विश यू व्हेरी हॅपी बर्थडे डिअर. थँक्यू. हाय स्नेहा, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कशी आहेस? नेहमी सारखी हसत मजेत, सगळ्यांना चिडवणारी, हसवणारी आणि सगळ्यांसोबत मिळून राहणारी ती म्हणजे स्नेहा. आज तुझ्या आणि माझ्या मैत्रीला सुद्धा 40 वर्ष झाली बघ. आपली मैत्री चालू झाली. तुला आठवतंय आपण कसं देशपांडेवाड्यात छान राहायचो, मजा मस्ती मस्त असायचे ग ते दिवस. छानपैकी फिरायचो त्या बागेत, आजीच्या मागे लागायचो त्या गंगोजीच्या. का तर ती आपली तुळशीपूरची 2 खडे ती साखर खाण्यासाठी म्हणून तिच्या मागे भोवती 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 फिरत राहायचो. मग काय आई झोपली दुपारी की ते हौदाचा नळ सोडून खेळत बसायचं. मग कधी अण्णा बघायचे, कधी आजी बघायची आणि आपल्यामुळे आपल्या आयांना ओरडणी बसायची. किती मस्त होते ते दिवस. आपली 10वी राहिल्यानंतर तू मला परत भेटलीस बघ. आई, तू आणि रोहिणी मावशी सीमा मावशीला भेटायला आला होता आणि अचानक तू वरती आलीस, घरी आलीस आणि मी बघतच राहिले, अरे स्नेहा. कारण आपण माझ्या मते वर्ष 7-8 वर्षाचे असताना आपण एकमेकींपासून लांब झालो. ते डायरेक्ट 14-15 वर्ष जेव्हा झाली भेटलो बघ आपण. त्यामुळं तेव्हा फार बरं वाटलं. तेव्हा मी तुझ्याकडं बघतच राहिले. तुझे ते जाडजूड केस, लांब सडक. अगदी आई पण म्हणाली, माझी मम्मी म्हणत होती, किती छान ठेवलं स्नेहाने केस, किती गोड दिसायला लागली आहे. बाळ असताना पण तू छानच दिसत होतीस. सगळेजण तुला खूप घेऊन फिरायचे, खूप कौतुक करायचे तुझं. होतीसच तू तशी आणि अजूनही आहेस. खेळखळ, हसणारी, सगळ्यांसोबत मिक्स होणारी. पुन्हा मग काय त्याच्यानंतर मग असंच परत 3-1 वर्ष गेली. तुझी माझी काही भेट नाही, काही बोलणं नाही आणि अचानक आपण परत एकदा पुण्याच्या कॉलेजमध्ये, कमेन्स कॉलेजमध्ये परत एकत्र आलो. आपण कधी शिकलो नव्हतो मात्र एकत्र राहिलो होतो. पण ती आपली पहिलं काय म्हणायचं एकमेकांबरोबरचं शिक्षण घेण्याची वेळ होती बघ. तेव्हा मी जाम खुश होते. मी सगळ्यांना सांगायचे, प्रिया, शमा ही माझी बालमैत्रिणी आहे. आम्ही दोघी एकत्र होतो, एकत्र वाढलोय, एकाच वाड्यात राहायचो. मला तेव्हा फार भारी वाटायचं की माझी बालमैत्रीण माझ्यासोबत आहे. आणि तेव्हा जी आपली भेट झाली ती परत सुटली नाही. देवाची कृपाच म्हणायची. काय मस्त मजा यायची यार. कॉलेजला जायचं, भेटायचं. कॉलेज संपलं की काय थोडेफार प्रोजेक्ट करायचे, व्हिजिट करायची आणि शनिवार रविवार आला की नाही की सगळ्यात आवडीचा दिवस. मस्तपैकी पिक्चर बघायचं, छान छान हॉटेलला खायचं. मग इकडे तिकडे मी आठवते आपण जेएम रोडला ते स्नोबॉलमध्ये जायचो बघ आईस्क्रीम खायला. परत काय अगं आपण किती चालत फिरलोय पुण्यात. जेएम रोड सोड, बालगंधर्वचा तो पूल, FC, एक वेळा नुसतं चालत फिरलोय. लक्ष्मी रोड, कॅम्पमध्ये तर एकदम फेवरेट जागा बघ आपली MG रोडला फिरायला जायचं. काही नसेल ना, मूड होत नसेल, कंटाळा आला असेल, रिफ्रेशमेंट, चला कुठे जायचं तर कॅम्पमध्ये जाऊया, MG रोडला जाऊया. मस्त फिरायचं. मला अजूनही आठवते तू, मी, गौतम, मावशी हे सगळेजण आहे ना आपण मिळून मी पहिल्यांदा सिझलर खाल्ले होते. ते पण तुझ्यासोबत. ते द प्लेस म्हणून हॉटेल आहे बघ कॅम्पमध्ये, आठवते तुला? तिथेच अगदी. तेव्हा मी पहिल्यांदा टेस्ट केली होती तुझ्यासोबत. तेव्हापासून मला काय काय वेगळे वेगळ्या प्रकारचे फूड्स असतात ना ते तिथून समजायला लागलं बघ. तुझ्यामुळं मी छान छान मूवीज बघायला लागले. इंग्लिश मूवी बघत नव्हते त्यामुळे तुझ्याबरोबरच यायचं. तू, मी, गौतम आपण सगळे जायचं
बघून यायचो, मजा यायची. तुम्ही माझी मजा घ्यायचा, मध्ये मध्ये मी काहीतरी बोलले की चिडवायचा. फार मस्त वाटायचं यार. काय हे, कशालाच आपण मोठे झालो असं कधी कधी वाटतं. पण असो, असेच मोठे होत राहू एकत्र, असेच भेटत राहू, असेच एकत्र राहू. माहिती आहे मला, आपण फार लांब राहतो एकमेकांपासून, पण मनाने तर खूप जवळ आहे. सगळ्या वेळेला बघ तुझी आठवण येत असते. आता स्नेहा असती तर, आता मी इकडे गेले असते, आता मी तिकडे गेले असते, असं केलं असतं, तसं केलं असतं. बघूया भविष्यात जर आपण जवळ राहता आलो तर नक्कीच प्रयत्न करेन मी पुन्हा एकदा यायचा. आपण नक्कीच भेटू. तुझ्या माझ्या मैत्रीसाठी 2 लाईनी खास. हसवणारी तू, चिडवणारी तू, प्रत्येक क्षणाचा आनंद देणारी तू. तू असावी एक वेळ भांडणारी, पण कधीच न बदलणारी माझी स्नेहा. हॅपी बर्थडे स्नेहा. Hi Sneha, a very happy 40th birthday to you. I know we are like childhood friends and we have lots and lots of memories to share. I still remember the day first day we met was like in class second. You having those bangs and you came to this class and I guess Sister Teresa she made us sit together and then we discussed lots of things and it was like I was surprised that you were staying near me nearby my place and I was so happy and since then I guess the bond has been growing stronger day by day and I know we don't meet a lot and we don't talk a lot but still we are best friends and I just wish a very happy birthday to you. God bless you and may. Hi Sneha, I wish you a very happy birthday and I welcome you to the League of 40s. And I wish you many more happy returns of the day. And I wish you and your family a great life ahead. So I wish your loving partner, Ayan, for being there for you as as a best life partner anyone should ever have. So to start with the limit of time, you have been the wonderful friend, and you are one among the best friends I ever had in my life. And I always remember our Vadian days, me, you, and Bhagav spending a lot of wonderful time, and which is always treasured in my mind as the best in my life. And I had so many experiences being with you, but one of the few experiences which I would like to share, which others should know about you, is uh, you being so selfless and you being so caring about your friend. Once we had a trip to a water theme park as a picnic, and we as a gang were we were on the way back after that, and on the highways we had a scuffle between the other vehicle and us because of some racing and all. And I was driving on that day, and I was on the driving seat, but the people from the other vehicle got angry, and because of that they tried to attack us once we stopped, and all other friends were doing their own part in fighting and struggling with them, but at the same time they targeted me as being the driver, and you were on my side, and when they were trying to pull me out of that driving seat and try to attack me, you being a girl came in between and you stood as a shield between me and them, and you saved me that day, and it was so selfless, and I couldn't even imagine what would have happened if you were not there. So I'm always thankful for that, and I could never forget that particular incident in my lifetime where you you have shown your kindness, you have shown your friendship, your care towards your friend, and more than that, you are so brave. So I would call you a brave Marathi girl, and you displayed that brave Marathi girl
character that particular day, and it was so touching, and it was, you set an example for how a friend should be, because you forgot everything else, that you were a girl and even you can be in a harm to come and help me, but you didn't think anything about that. You put yourself into the harm and you saved me that day, and it was so touching, and I've never experienced that in my life. I've never seen or listened to. So you were a wonderful friend of mine. So I'm very blessed to have you in my life, and I hope we'll meet you soon. And I'm totally disappointed that you didn't visit me when you were to Isha Yoga here, and you didn't meet me in Coimbatore. But I hope we'd soon meet again when I plan some trip towards to coming to Pune very soon. So I hope we all will meet again and have a wonderful time. And I wish you all the best with. I wish you all the best for your kids, for your husband Ayan, and who has been a wonderful person, I know. And I watch your kids whenever you update online, and they're so cute as you and Ayan. Yeah, thank you very much, and thank you very much for being my friend. We all love you. Thank you. Hi Sneha, wish you a very happy birthday. I hope you have a great time and the best years to follow. So, we know each other for about more than 9+ years now. We first met when you joined HT, and we've been colleagues. We started as colleagues and moved on to be good friends. So, I still remember. We used to go together for meetings as you had joined recently. And one such meeting I remember is meeting up with Dr. Shashikala Gurpur, the director of SLS Pune. And I was pregnant that time, and we had gone to meet her. So she had ordered, juice for us. And while you tasted the juice, you found out that it had papaya, and you immediately asked me not to drink it, and told Dr. Shashikala that I'm pregnant and I cannot have it. So I mean, this that was really nice of you to do. So you made me feel very special when I wanted it the most. So thank you for that. And we kept on meeting afterwards, even after I moved out of HT. While you were expecting a beer, we used to meet at the hospital. We used to have these lunches together at Anna Idli behind the HT office. And meeting up at SSPU. So all those meetings. So it was really nice to be connected to you then. And we, of course, we are still connected through phone, through calls, brief meetings sometimes. So all that is good. And just one thing, I don't know why you always feel that you're an introvert, but you're not. You are a very level-headed girl, confident girl, and always stay that ways. So I still remember when you first met with, when you first joined HT, and you took this meeting of Finolex pipes for Kisan Mela, and you all cracked it. So I just find that achievement of yours commendable, because none of us could ever think of Finolex pipes, and you thought about that. You went ahead, took the directors meeting, and and you all just hit it off. So that is one achievement of yours which is always there with me, and I'm sure it just strikes with everybody else as well. So that's from me, and wish you a very happy birthday, and I hope you have a great time, and stay the same. Best wishes to you always. Good day. Bye. Hi Sneha, many happy returns of the day. Happy 48th birthday. Not actually 40 but 20th birthday. Yes, स्नेहा सोबत फर्स्ट मीटिंग, हमारी फर्स्ट मीटिंग तो वाया चंदन हुई थी, जहाँ तक मुझे याद है.
बट ऑब्वियस इंटीरियर के कॉलेज में बहुत अच्छे फ्रेंड्स थे हमारे। एक्चुअली एक बहुत अगाऊ गैंग थी, है अभी भी, जिसकी बॉस हम स्नेहा तू है, और बॉस का बर्थडे है तो भाई बर्थडे विशेष तो बनती है। सो हॉस्टल डेज में तो स्नेहा की रूम हमारे लिए सेकेंड होम था। एक्चुअली जब भी हॉस्टल में लेट हो कुछ भी हो तो हम टेंशन फ्री होते थे, क्योंकि हमें पता था कि स्नेहा की रूम है, स्नेहा का फ्लैट है, उस पर जाना है और चिल करना है, रिलैक्स करना है। तो कभी भी स्नेहा को फ़ोन करके बोलते थे कि स्नेहा आज हम तेरे रूम पे रहने के लिए आ रहे हैं। सो इट इज़ द बेस्ट पार्ट। उसके साथ घूमने में, स्पेशली एक्टिवा पे और स्पेशली कैंप एरिया घूमने में बहुत मज़ा आता था। तब हम बहुत घूमते भी थे स्नेहा के साथ में। इतने किस्से थे, लेकिन वो सब अभी मैं नहीं शेयर करूँगी, बिकॉज दैट्स ऑल द फन्स ओनली। Yeah, but the best part of that, he is very kind heart and very good friend. Still, she is the contact with us. She always see gathering or something like कि हम लोग मिले, कुछ बातें करें, like that. After years ये तो चेंज हो गया है कम्युनिकेशन वही है, सिर्फ टॉपिक हमारे चेंज हुए। जैसे कि पहले कॉलेज रिलेटेड थे, फिर फैमिली रिलेटेड आ गए, अभी किड्स रिलेटेड आ गए। तो हम तो कांटेक्ट में होते ही है, लेकिन टॉपिक्स उसके अलग अलग होते हैं। जस्ट एंजॉय योर डे स्नेहा, बाय। इशू मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे बडी। सो 14 साल पहले ब्लूमफील्ड अमित एंटरप्राइजेस में हम मिले थे एंड यू आर माई सीनियर। सो ऐसे 14 साल में अगर मैं बोलूँ तो मुझे तेरे में कोई चेंज नहीं दिखा। यू आर सेम एज स्नेहा चितले, नाउ स्नेहा चितले बॉस। द बेस्ट पार्ट इज़ योर्स, जो मुझे सही लगता है। सो यू गिव योर ऑनेस्ट ओपिनियन एंड ऑलवेज एज अ फ्रेंड यू आर देयर। विश यू वेरी हैप्पी बर्थडे वंस अगेन, कीप ग्रोइंग, विश यू वेरी हैप्पी बर्थडे। हाय हाय, हर्षद, मी आनंद. हॅलो शेर. हॅलो. आजचा विषय स्नेहाचा वाढदिवस. बापरे, स्नेहाचा वाढदिवस कधी? 40चा 40चा. का उंची 4 फूट आणि उंची 4 फुटाचा. स्नेहा बघता तुझी 40 आली, उंची राहिली 4. अरे देवा, आता तरी वाढणार का? तर स्नेहाने आमची ओळख आहे ना शाळेतली. मी शाळेतलाच. मीही शाळेतलाच. हो, आमचे बॉन्डिंग झाले ऐनापुरे क्लासेसमध्ये. मी तिथं नव्हतो. मी तिथं होतो आणि अजून तिथेच आहे. शाळेतल्या आठवणी म्हणजे महत्त्वाच्या आठवणी म्हणजे रक्षाबंधनाच्या. जे आणि आनंद तिथे जायचो रक्षाबंधनाला, आणि तो आईस्क्रीमचा डब्बा अजून आम्हाला फ्रीजमध्येच दिसतोय. मी बहुतेक जास्त खात असेल म्हणून मला ती कधी घरी बोलवतच नव्हती. मला शाळेतच राखी बांधून मला तिकडनंच हाकलायची. बरोबर आहे, तिने कधी तुला आपला भाऊ मानलाच नाही. कोकम सरबत. तू कोकमचं काहीतरी बोलत होती. अरे आज तरी स्तुती करा तिची. हो, काकूंचं कोकम सरबत अजून आमच्या स्मरणात आहे. जशा काकू पण आहेत स्मरणात. मला सांगत होता की हे घरी गेल्यानंतर फक्त कोकम सरबत देऊनच तुम्हाला पाठवत होते. कारण की तुम्ही शेवटी चितळेच, कोकमावरच भागवणार. कोकम परमिट. वेल स्नेहा, वी विश यू अ हॅपी बर्थडे. यू आर अन ऑडरेबल मदर. मराठी. हे सगळं आमच्या डोक्यावरून गेलेलं आहे, कारण आम्ही अजून तू यू आर रिअली, तू खरंच एक सुंदर एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून, एक मैत्रीण म्हणून, एक बहीण म्हणून हो आदर्श आहेस. आणि अशीच आपण सगळे एकमेकांची मैत्री अजून कंटिन्यू करू. हॅपी बर्थडे टू यू. कॉफी एज अबाव. हॅपी बर्थडे टू यू. सेम इयर. मी टू. चलो हॅपी बर्थडे. बाय. many happy returns of the day, dear Sneha. You are amazing person. आपण पहिल्यांदा मुरलीधर अपार्टमेंटमध्ये भेटलेलो. आम्ही हॉस्टेलला होतो आणि आमच्या शेजारीच आम्ही राहायचो. तिथे शेजारी तुझा फ्लॅट होता. तिथून आपल्या फ्रेंडशिपला खरं तर सुरुवात झाली. माझ्या आयुष्यातल्या खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तुझं फार योगदान आहे. तू नसतीस तर कदाचित खूप साऱ्या गोष्टी तेवढ्या सोप्या पद्धतीने झाल्याही नसत्या आणि मला करताही आल्या नसत्या.
तुझी आणि आपली मैत्री, तुझी माझी आणि दीपूची मैत्री अशीच नेहमी राहावी हीच इच्छा आहे. तू माझ्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एक सातारची मुलगी नाही का डॅशिंग मुलगी असे म्हणजे तुझी जी इमेज होती, म्हणजे तू आहेसही डॅशिंग, तशीच आहेस. इनफॅक्ट म्हणजे मला तुझ्याकडून स्वतःसाठी हे मिळालं, थोडंसं माझ्यामध्ये तुझ्यामुळे एक धीटपणा आला आणि माझी लाईफ थोडी चेंज करण्यामध्ये नक्कीच तुझा सहभाग आहे. नेहमी आनंदात राहा. विश यू अ व्हेरी हेल्दी अँड हॅपी लाईफ. आणि आयनसारखा लाईफ पार्टनर तुला मिळाला. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. थँक्यू. हाय स्नेहा, कैसी है? कितना साल हो गया हमने देखा नहीं एक दूसरे को. लास्ट टाइम मिले थे मेरे रिसेप्शन के दिन, और उससे पहले मिले थे तुम्हारे लास्ट वर्किंग डे एट शोभा के दिन. So it's been super long that we should meet. It's high time. Coming back to your special day, welcome to the Club 40. May God bless you. Wish you a very, very, very happy birthday. God bless you. Hi Sneha, wish you a very, very happy birthday Sneha. I remember first time we met at Bloomfield. Very simple, bubbly Sneha. I think you are still the same. I have not seen a single change in you, neither in Ayan also. And I have seen the love and affection about you and Ayan is still the same. Last time when I met you, I asked you any complaint about Ayan. So I think you both are the same couple, I think, made for each other. And I'm very happy, Sneha, that you and Ayan are doing very well as a family. You have got two wonderful kids, Krishna and Abir. They are wonderful kids. And you are taking very good care of them. And of course, another kid is Ayan. So I think you are taking great care of your family, of course your in-laws also. And I know you want to grow in life, you want to do something, not for money, but for self-satisfaction. You are a very independent girl. And I know the way you have come up in life with lots of hardship, lots of good conscience, sincerity. Wherever you have worked, you have given your best. My good wishes are always with you, and I have really enjoyed working with you, Sneha. And again, with nature's gift, say or God's gift, say again we are back together. We are working together, and definitely this will go for a long time. I cherish everything, whatever we have been together with Khushbu, Vinod, Chandravan, Singh Ranawat, and it was wonderful days in 2009. I think it was really great. We were all going through a difficult phase. But that phase was what I think whatever we are now, you, me, then CB, we all are doing very well, even Khushbu also who's in Muscat. So my good wishes to you, Sneha. Be the same and don't worry, you'll do wonderful in life. My good wishes to you and Ayan, and once again wish you a very, very happy birthday, Sneha. Again, I remember the marriage, that was a wonderful thing for me. I came all the way from Bombay and I really felt great that I was part of your marriage. And the way I picked you up, that time I think you were lighter, no? So it was great, but that's a memorable moment for me because I came all the way from Bombay to Satara, self-driven for your wedding, and I really made it. And that memory is great for me. And you are like a family to all of us, and we really enjoy. Our team up from Bloomfield, we enjoy, and you are a wonderful person, Sneha. Thanks a lot. God bless you. मैत्रीची 21 वर्ष. रोज भेट व्हावी असं काही नाही, रोज फोन नाही, रोज आठवण यावी असं काही नाही. तू मला विसरत नाही आणि मी तुला विसरत नाही. मी तुला विसरत नाही हा विश्वास आहे आणि तू मला विसरत नाही ही मला जाणीव आहे. 2003 आपली पहिली भेट, ती आज 2024, 21 वर्ष झालेली आहे. पण माझ्या हक्काचा माणूस म्हणजे स्नेहा, माझं मन मोकळं करायचं माणूस म्हणजे स्नेहा. ही मैत्री आपली अशीच राहू दे. हीच तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हाय स्नेहा, फर्स्ट ऑफ ऑल विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे डिअर. माझी स्नेहाची फर्स्ट टाईम भेट कॉलेजच्या फर्स्ट डे दिवशी झाली. इट वॉज 1 ऑगस्ट 1999.
खूप छान फ्रेंड सर्कल झालेलं. स्नेहाबरोबरची प्रत्येक मेमरीज खूप स्पेशल आहे. मग ते कॉलेज बंक करणं असो किंवा कुणाच्याही घरी नाईट आउट असो और राजवाड्यावर डेली पाणीपुरी खाणं असो, ईच अँड एव्हरी मोमेंट इज स्पेशल विथ स्नेहा. आणि एक थिंग मला शेअर करावीशी वाटते की माय निक नेम इज गिवन बाय टू स्नेहा. जे आता माझ्या मते माझं खरं नाव माझे फ्रेंड सर्कल विसरलं असते. स्नेहाबद्दल काय सांगू, ती म्हणजे खूप जीव देणारी मैत्रीण आहे. मी काहीच बोलू शकत नाही. अँड थँक्यू वन्स अगेन, हॅपी बर्थडे. अँड आयान, थँक्यू सो मच. Hi, this message is dedicated to you on the occasion of your birthday, my dearest friend Sneha. Our friendship dates back over a decade, and the nostalgic remembrance of the long walks and the talks in order to shed some few extra kilos, the coffee breaks at Sweet Chariot, and the endless conversations over life and its meaning. Miss those days, yet they are the sweetest memories which we both can cherish. For me, you were and are a dear friend who is confident, a strong-willed person, and a go-getter. Wish you many, many happy returns of the day, dear friend, and God bless. Hey Sneha, wish you many, many happy returns of the day. Happy 40th birthday. You are officially old enough now. I am sure Ayan has planned out something special on your special day. I fondly remember our college days. आमचा एक आगाऊ मुलींचा ग्रुप होता आणि त्यामध्ये सगळ्या अशा आगाऊ मुली होत्या आणि त्या आगाऊमध्ये स्नेहा जास्त आगाऊ होती म्हणून स्नेहा ही आमच्या त्या आगाऊ मुलींची बॉस झाली होती. आणि कॉलेज आमचे 2 इयर्स एकदम छान होते. आम्ही एकदम मस्ती मजाक आगाऊपणा करण्यातच आमचे 2 इयर्स इंटिरियरचे कसे गेले तेच आम्हाला कळाले नाही. नंतर कॉलेज नंतर पण आम्ही सगळेजण असं काही खूप असे एवढे टचमध्ये नव्हतो. जेव्हा पण आता आम्ही जेव्हा भेटतो ते ऑलवेज एक वॉर्मथ आणि लव्ह इज ऑलवेज देअर. म्युच्युअल एक रिस्पेक्ट लव्ह इज ऑलवेज देअर. जेव्हा स्नेहाचे लग्न झालं कळालं की आयांसारखा छान मुलगा तिला मिळालाय तर खूप छान वाटले की स्नेहा एकदम हॅपीली सेटल झाली आता आणि ती तशीच हॅपी गो लकी अजूनही आहे. आणि आय होप की लग्नानंतर तू जशी आगाऊ मुलींची बॉस होती तशी बोस फॅमिलीची पण बॉस झालीच असणार आहेत. हॅपी 40th बर्थडे वन्स अगेन. हॅपी 40th बर्थडे बॉस. हॅव अ गुड डे अँड इयर अहेड. Happy birthday, Sneha. Welcome to the 40s Club. We have been in Pune for 7 years and still we haven't met. So sad about it. But तुझे याद करके मुझे फॉन्ड मेमोरीज आती हैं टाटा एआईजी की एंड हमारी मस्ती की पाठशाला की जो हम मज़े करते थे टाटा एआईजी में. ओह माय गॉड, आई विश दोज डेज कम बैक अगेन. आई वेरी वेल रिमेंबर कि जब मैं तुझे फर्स्ट डे मिली थी आई वॉज लाइक आई डोंट नो हाउ दिस गर्ल वुड बी. एंड देन लेटर ऑन हमने जो मस्ती की है, वाह. वो पैम्फलेट बांटने वाला सिलसिला भी बहुत अच्छे से याद है जो हम स्टोर्स के बाहर खड़े होके करते थे. एंड देन वी यूज़ टू लॉग इन द ऑफिस एंड go back home and eat food and enjoy and come back in the evening again. So all that was so much fun because of you only. Because alone I wouldn't have dreamt of doing all these things. So I wish you good health, happiness and a very long and healthy life. And let's plan to meet up soon. Happy birthday once again. मॅडम नमस्कार. कशा आहात? काय आठवण बिटवण काय येते का नाही? पक्के पुणेकर झालाय, पक्के पुणेकर. तुला वाढदिवसाच्या तुला खूप 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 शुभेच्छा. छान वाटतंय आज तू 40s मध्ये आलेली आहेस आणि त्यानिमित्त तुझ्या आठवणी काही शेअर कर म्हणून सांगितलं आहे आयांना. खूप साऱ्या आठवणी आहेत आणि जवळजवळ आपण आज 24-25 वर्ष झाली आज एक
ओळखतो एकमेकांना. त्यातल्या त्यात आपली कुलू मनालीची ट्रिप, तू, मी, कुलदीप, शीतल, सगळेजण इतके जण मजा केली होती, धमाल केली होती, धमाल. मस्त मेमोरेबल ट्रिप होती आणि सगळेच दिवस खूप छान गेले. आता साताराला येणं जरा तू जवळजवळ बंद केल्यासारखं झालंय. काकू होत्या त्यावेळेला तू असायचीस, काकू असताना भेटायच्या, सारखी आठवण निघायची त्यावेळेला तुझी. खूप मिस करतो काकूंना खूप. बाकी तुम्ही सगळे कसे आहात? काळजी घ्या, मस्त राहा आणि अधूनमधून भेटत जावा. सातारा आपलं गाव आहे ते विसरू नका आणि येत जावा अधूनमधून. आयांनाही सांग, आयांना, तुला, तुझ्या घरच्यांना सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. 2 पिल्लांना तुझ्या खूप खूप आशीर्वाद. असेच छान राहा, मस्त राहा आणि वरच्यावर भेटत जाऊ. छान वाटते खूप. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा स्नेहा. अशीच छान राहा, मस्त राहा, मोठे व्हा आणि मजा करा. एन्जॉय. वन्स अगेन विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. चलो बाय. हैप्पी बर्थडे स्नेहा, मे यू हैव अ फैबुलस ईयर अहेड. मैं और स्नेहा एचडी में मिले थे पहली बार. मुझे लगता है हम दोनों एक दूसरे को पसंद नहीं कर रहे थे शायद, बट फिर जब एक दूसरे को जानना स्टार्ट किया, फिर हम जैसा मस्केटियर तो एचडी को कभी ना मिलने वाला. मुझे स्नेहा के साथ में कॉफ़ी डेट्स, हमारे पार्लर टाइम्स इन बिटवीन द ऑफिस एंड फिर हमारा मेकअप लगाना स्टार्ट करना, हमारी बहुत सारी बातें, बहुत सारी बातें, बहुत सारे सीक्रेट्स, ऑल विल बी मिस्ड एंड ऑल आर मिस्ड. आई एम टेलिंग यू. तेरे एचडी छोड़ने के बाद से एचडी में ऐसे फ्रेंडशिप वाला कुछ रहा नहीं. हाँ, हमारी मूवी डेट्स भी हमें याद है. एंड वन मोर थिंग, स्नेहा के साथ मैंने अपनी पहली और अभी तक की ओनली मराठी मूवी देखी है विथ हिंदी एंड इंग्लिश सबटाइटल्स, और शी फोर्स मी टू वॉच डैट एंड आई रियली एंजॉयड इट. उसके अलावा हाँ, तेरा वो मस्त ऑफिस से भागना, कॉल के नाम पे घूमना, you are one of a kind and be like this always. Stay happy, stay smiling, keep spreading love, and I love you a lot. Hello, Sneha. Happy birthday. I like Sneha auntie because she brings chocolates for me. She is very excited for your birthday video. I met Sneha during a post-graduation days. She was the most chirpiest student in the class, always laughing, smiling, and always fooling around. My most memorable moment with Sneha was when she introduced me to Ayan, saying Ayan is her best friend. But then she surprised me saying Ayan is going to be her future husband. I value that precious moment that she shared her life's biggest decision with me. Although she is my best friend, my old friend, but she is Shruti's best friend right now. Yes, Sneha is my very best friend and just like my sister, वो मेरी बहन जैसी है. मैं बहुत खुश हूँ कि वो मेरी बेस्ट फ्रेंड है और मैं चाहती हूँ कि हमारा बॉन्डिंग फ्यूचर में भी ऐसा रहे. स्नेहा बहुत ही केयरिंग है और मैं चाहती हूँ वो उसको ऑलवेज सक्सेस मिले और मैं बहुत ही खुश हूँ तेरे लिए. हैप्पी बर्थडे. So, happy birthday once again.
and all the best for your future. Yes, all the best. All the best. Bye. Bye bye. Bye bye. Bye. Happiest birthday, Sneha. My fondest memory of meeting you is in the first company that I had joined after getting into real estate. I don't want to name the company. But yeah, that's the first place where I saw Sneha, and she felt like a very grounded girl next door kind of, a vibe I got from her, that she's somebody who's like very warm and very nice. And there were only 4 people in our particular department, and I think what Sneha really enjoyed and why she chose me as a friend is because we were like sort of a little wicked in our own way, and what she used to love is that how I used to treat my boss as if I am the boss and he's like, and Sneha would love it because he was not a very good boss. You know who I'm talking about. Anyways, that gave us like a common ground to, maybe like talk and discuss, and by the end of it we were like a team. And team in such a way that we used to also take loans, small loans from each other, where I happened to be like very petty, and I was like, listen, Sneha, friendship to ek taraf, but hisab hai, so you owe me 55, 60 whatever rupees, and so just kindly give it to me, huh? Matlab, I'm just letting you know, you will give it whenever, but you owe me this much, 55. This is, I think, 12 years back. So she's like, acha, babes, so you know that 500 that I gave you 2 weeks back, deducted from that. So I used to think that I'm clever, but Sneha would be like dead shiny. And it's just so happened that I would say in every milestone of mine, she's somehow been a part of it, and she's been a very big motivator. And I really wish you the best, Sneha. Happiest birthday again. And I hope our friendship stays forever. This fun and spiritual and intellectual, and it's a mix of everything. So all the best to you, babe. Love you. Hi Ayan, hi Sneha. Ayan, firstly, very, very thank you for doing this thing. It's lovely and very sweet gesture what you are showing. Wishing you very, very happy birthday, Sneha. Firstly, I don't know, and I don't remember at all when I met Sneha. But जहाँ तक मुझे याद आ रहा है, I met her at agency, I think Sri Balaji Society for Sri Balaji Creativities, Ravi Menon. So I met there, I think so. But it's okay, I don't remember exactly where I met her. But it was a good working with her. She's a very sweet child. I wish her all the best. I wish her a lot of love, lot of prayers for her coming life, good health. As a person she is very, very nice. She is very, very kind, very warm. Whatever I spend time with her during our meetings and calls, so said calls, it was a nice and a wonderful experience working with her. She is very genuine. She is very, what you can say, very caring, very knowledgeable also. So wish her all the best. Wishing you a very, very happy birthday. God bless.
I know you're surprised seeing me. I couldn't join you on your birthday, but very, very, very happy birthday to you. Sneha is very special, very, very special to me. I first remember I met her at Amit Enterprises. They had a project called Bloomfield, and she was we were in a team in that project. We came close. However, I think when we were near, we were not that close, but when we became far, that's when I came to Muscat. I got much more closer to her. I don't know why, but she has this, I think she's a magnet. She attracts people. So yeah, I basically, she is like an angel to me. She always lent her shoulder whenever I wanted. I can talk to her whatever I feel like. She's such a kind-hearted, I wouldn't say a woman, I don't want to insult you, but a kind-hearted girl, for which I always love you. And thank you so much for being there for me. And you're really, really lucky to have a family like you have. I and Jiju has planned such good things for you. I was shocked when I got a message to send, a kind of surprise message to you. But deep in me, it was very heartwarming. So yeah, enjoy your day, and I will definitely come soon to take a treat from you, a big treat from you. I hope to see you soon. Happy birthday. Hey, hi Sneha. कैसी है यार? It's been a very long time since we spoke, and what an occasion today to, in fact, wish you on your 40th birthday. Happy birthday, Sneha. I'm sure, while I was thinking, I was remembering those days, we worked together in Mantri, and, the things about Mr. Bean and stuff. It was so much of fun. Anyway, I wish you, all the good health, success, joy, happiness, and loads of love from your kids, family. Stay healthy, stay blessed. Happy birthday once again. Bye. स्नेहा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मसुरीला मजा कर. हाय स्नेहा, हॅपी बर्थडे. एन्जॉय युअर 40s क्लब. आता ट्रिप एन्जॉय कर आणि आल्यावर आपण पार्टी करूयात. হ্যাপি বার্থডে স্নেহা। স্নেহা, তোমার 40তম জন্মবার্ষিকীতে আমাদের তরফ থেকে অনেক আশীর্বাদ রইল। তোমাকে আমি দেখছি প্রায় 1 যুগ ধরে। তোমার মধ্যে ট্যালেন্ট আছে, অধ্যবসায় আছে। এই অধ্যবসায়কে নিয়ে এগিয়ে চলো, ট্যালেন্ট আপনি বেরিয়ে আসবে। জীবনে যে অভিজ্ঞতা সঞ্চয় করেছো এই 40 বছরে, তার দাম অনেক। ভালো থাকো, নিজেকে ভালো রাখো, সবাইকে ভালো রাখো। পৃথিবীর সবাই তোমাকে আশীর্বাদ করবে, ভগবান তোমাকে আশীর্বাদ করবে, তুমি এগিয়ে যাও, আরও বড় হও। হ্যাপি বার্থডে স্নেহা। আমরা তোর হ্যাপি বার্থডে খুব মিস করছি। আবার তুই চলে আয়, আবার আমরা তোকে নিয়ে সবাই মিলে হ্যাপি বার্থডে উইশ করব। তুই আমাদের সব সময় অ্যানিভার্সারি, হ্যাপি বার্থডে তুই খুব ভালো মতো মানাস। বাবা এতে খুব খুশি হয়, আমিও খুব খুশি। তোরা ভালো মতো ঘোর, সারাদিন তো ঘরের কাজ করিস, বাইরের কাজ করিস। এখন একটু খুশি মতো ঘুরে আয় সব বন্ধুবান্ধবদের নিয়ে। ভালো থাকিস, ওদের বাবিকে, ঈশাকে, আবিরকে খুব ভালো রাখিস। তুইও ভালো থাকিস, আমার আশীর্বাদ নিস। হ্যাপি বার্থডে। हा नेहा, स्नेहा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला हे सरप्राईजच आहे. हे सोनीने सगळं प्लॅनिंग केलंय.
आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्हाला मिस होतोय, आम्ही तुला मिस करतोय, पण तू इथं आल्याच हातानेत की आपण परत तुझा जोरदार वाढदिवस करू. हॅपी बर्थडे टू यू. हॅलो स्नेहा, कशी आहेस तू? तुम्ही आता फिरताय, मस्त मजा करताय आणि तुझा वाढदिवस त्याच्यात आलेला आहे, हे एक अगदी खूप छान आहे. पण तू आम्हाला भेटणार नाहीस हे आमच्या दृष्टीनं आम्हाला जरा वाईट वाटतंय, पण तरीसुद्धा तू मजा करतीयस आणि तुझा वाढदिवस तू जोरदार साजरा करतीयस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान आरोग्यपूर्ण आयुष्य तुला लाभो. मुलांना भरपूर मोठं कर, छान कर, म्हातारी हो छानपैकी. है जिंदगी गले लगा ले, है जिंदगी गले लगा ले. हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना. है जिंदगी गले लगा ले, है जिंदगी. हमने बहाने से छुपके जमाने से पलकों के पर्दे में घर भर लिया. हमने बहाने से छुपके जमाने से पलकों के पर्दे में घर भर लिया. तेरा सहारा मिल गया है जिंदगी. ला 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 ला. तेरा सहारा मिल गया है जिंदगी. है जिंदगी गले लगा ले, है जिंदगी गले लगा ले. हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना.